नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यात गाजलेल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलल्याचं पाहायला मिळतंय. अशातच करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. फॉर्च्युनर ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. हगवणे कुटुंबियांच्या गाडीच्या प्रकरणाने साऱ्यांचे लक्ष वेधले. त्यामुळे फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगवेगळे अर्थ काढू लागलेत. सर्व बडे पुढारी आणि राजकीय मंडळींकडे दिसणारे फॉर्च्युनर हगवणे यांच्या प्रकरणानंतर फारच चर्चेत आली. त्यामुळेच करमाळ्यात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ती गाडी गेल्या अनेक दिवसापासून एक फॉर्च्युनरचं स्वप्न होतं. साध्या गाडीत फिरलो, चळवळीत काम केलं. एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून फॉर्च्युनरसारखं स्वप्न बघितलं, पण त्याला एक 4-5 वर्ष गाडी घ्यायला लागली. फॉर्च्युनर घेतली आणि हगवणेसारखं प्रकरण घडलं. म्हणून ज्या वेळेस शेतकऱ्याची कामं करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यालयात जातो, प्रवास महाराष्ट्रभर करत असताना पहिल्यांदा विचारलं जातं की भाऊ गाडी कधी घेतली, आणि दुसरं उत्तर द्यायच्या अगोदरच विचारलं जातं की सासऱ्याकडून घेतली का तुम्ही घेतली. म्हणजे एका बाजूने फॉर्च्युनरकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हगवणेमुळं बदललेला आहे. फॉर्च्युनर ह्या ठिकाणी बदनाम झाले. सांगू थकून गेलो म्हणून बोर्ड लावण्याची वेळ फॉर्च्युनरवर आलेली आहे. म्हणून हगवणेसारखे श्रीमंतीचं बडेजाव करणारी लोक आणि वैष्णवी दिदीसारख्याला छळून तिच्या वडिलाकडून पैसे घेऊन फॉर्च्युनरसारखी गाडी घेणं, अशा हगवणेसारख्या अवलादी परत जन्माला येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलाला, मजुराला, स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्या एखाद्या पोरांना पोरी द्या, पण श्रीमंताच्या आयत्या बापाच्या प्रॉपर्टीवर आयत्या रेगुट्या वाढणाऱ्या पोरांना पोरी देऊ नका. ह्या पद्धतीनं आपल्याला सांगायचं आहे.